हाय फ्रेंड्स, आय एम संगीता. वेलकम टू अवर चॅनल सुभाष फूड्स. आज आपण ठाण्याला आलेलो आहोत आणि ठाण्यामधील जांभळी नाका येथील सकाळचं जे भाजी मार्केट आहे ते आज आपण एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मग. तुम्ही बघत असाल या जांभळी नाक्याच्या सकाळच्या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर पालेभाज्या, फळभाज्या, लिंब, मिरची, कोथिंबीर हे सगळं होलसेलच्या दरामध्ये तुम्हाला उपलब्ध असतं. तुम्ही बघत असाल भरपूर असं आलं, मिरच्या, कोथिंबीर एकदम स्वस्त दरात किंवा घाऊक मध्ये इथे तुम्हाला मिळत असतं. कैसे आहे मिरची? ही बघा, ही जी लवंगी मिरची यांच्याकडे जी आहे ती खूप तिखट असते. ती 100 रुपयाची 2.5 किलो या दरामध्ये इथे अवेलेबल आहे. आणि भरपूर भाज्या तुम्हाला इथे 2.5 किलो याच प्रमाणात तुम्हाला घ्याव्या लागतील. तुम्ही बघत असाल इथे लिंब जी आहेत ती पण इथे आता आपल्याला भरपूर उपलब्ध आहे. कसे आहेत? कैसे? अच्छा, 10 रुपयाला 4 याप्रमाणे हे लिंब यांच्याकडे आहेत. आणि आपल्याकडे येता येता ती 10 रुपयाला 2 अशी होत असतात. भाज्यांबरोबरच फळं सुद्धा भरपूर उपलब्ध आहे. आता तुम्ही बघत असाल लिची अवेलेबल झालेले, पण पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. पाऊस येण्याच्या दरम्यान लिची भरपूर उपलब्ध आहे. तसंच चेरी ही सगळ्यांना खूपच आवडते. लाल बुंद चेरी इथे अवेलेबल आहे. कैसा है ओ भैया? चेरी कैसा है? 200 रुपये पाव या दराने तुम्हाला इथे लाल चुटूक अशी चेरी उपलब्ध आहे. आता नवीन नवीन चेरीचा बाजार आलेला आहे, त्यामुळे जरा महाग आहे. तुम्ही बघत असाल पालक, चवळी, माठ, आंबाडी ह्या सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे तुम्हाला उपलब्ध आहेत. आणि ह्या जांभळी नाक्याच्या मार्केटमधून ठाण्यातल्या छोट्या छोटे जे व्यापारी आहेत ते आपल्या आपल्या एरियात नेऊन ह्या भाज्या विकत असतात आणि चांगला बिझनेस करत असतात. कैसे भैया? 20 का 4 है, 20 का 5 है, 20 का 6 और 10 का 5. काकडी, बीट, दुधी, वांगी, गवार, सगळ्या प्रकारच्या अगदी सिमला मिरची, बीन्स, सगळ्या भाज्या अगदी तुम्हाला होलसेल दरात तुम्हाला इथे उपलब्ध आहेत. सिमला मिरची कैसा आहे? 20 का पाव है. तुम्ही बघत असाल ठाण्यामधले जे रिटेल व्यापारी आहेत ते ह्या होलसेल मार्केटमधून सगळं ह्या जो भाजीपाला आहे तो घेऊन आपल्या आपल्या एरियामध्ये विकत असतात. आणि ते हातगाडीवरनं किंवा रिक्षानी आपल्या आपल्या एरियामध्ये व्यवस्थित तो सगळा माल घेऊन जातात आणि ते विकत असतात. तुम्ही बघत असाल सकाळी 5 वाजता हे मार्केट सुरू होतं आणि पुणा, नाशिक इकडून या सगळ्या भाज्या येत असतात. आणि कळवा, विटावा, भिवंडी किंवा लोकमान्य नगर इकडची सगळी जी लोक आहेत ती ह्या भाजीचा चांगला व्यवसाय करत असतात आणि चांगले पैसे कमावतात. ताई, कसे आहेत आंबे? 550 आहे, 500 देते. 350. हे कसे? 550. 500. तुम्ही बघत असाल यांच्याकडे पिवळे पिवळे धम्मक असे गावठी आंबे आहेत, हापूस आंबे आहेत. हे जे गावठी आहेत हे 500ला देणार तुम्ही. आणि ते कुठचे आहेत? हे पण हापूस ते वाले पायरी आहेत ना ते?
पायरी कशी आहे? 250ला. पायरी पण यांच्याकडे आहे, ती छोटे आहेत पायरी, ते 250ला 300ला म्हणतात, पण 250 रुपये डझन त्यांच्याकडे आहेत आता. घेते मी, थांबत जायचं जरा काम करते, मग येते करते. त्यांच्याकडे छोटी केळी आहेत, परत कलिंगड आहे, चिबूड आहे, भरपूर फळं पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. तुम्ही बघत असाल इथे पण नारळ, पपई, गावठी हापूस आंबे, गावठी केळी, चिबूड हे सगळं इथे या सगळ्या छोट्या छोट्या ठाणे शहरापासून किंवा ठाणे जिल्ह्यातून छोटी छोटी गावं आहेत, भिवंडीच्या शेजारी असलेली छोटी छोटी गावं आहेत, त्या कल्याण नजीक, तिथून ह्या बायका ज्या आहेत त्या फळं आणि भाजी विक्रेते बनलेले आहेत आणि भाज्या फळं इथे हे विकत असतात. पण यांच्याकडे सगळे गावठी भाज्या आणि फळं असतात, त्यामुळे लोक यांच्याकडून कंपल्सरी अगदी घेत असतात, कारण ह्या भाज्या आणि फळं मिळत नाहीत शक्यतो. म्हणून जे जुने ठाणेकर आहेत त्यांना हे सगळं माहिती आहे, तर हा जो भाजीपाला किंवा ही फळं आहेत ती यांच्याकडूनच घ्यायची. आता मे महिन्याचे दिवस आहेत, मेथी आपल्याला नजरेत सुद्धा पडत नाहीये, पण इथे मेथी तुम्हाला दिसत असेल. कैसे आहे मेथी का जुडी? 30 रुपये जुडी याप्रमाणे यांच्याकडे मेथी आता आहे. कोथिंबिरीच्या जुड्या, परत काकडी, जे उन्हाळ्यासाठी आपण जास्त याचा वापर करत असतो, ते सुद्धा इथे तुम्हाला मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे. तुम्ही बघत असाल हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता एकदम भरपूर प्रमाणात इथे आहे. 20 रुपया. मोठे कांदे ते 30 रुपये किलो आहेत आणि छोटे कांदे ते 20 रुपये किलो या दराने तुम्हाला कांदे सुद्धा चांगले इथे अवेलेबल आहेत आणि मोठे मोठे कांदे आहेत. तुम्ही बघत असाल यांच्याकडे पण गावठी आंबे आहेत. कसे आहेत मावशी? 300 रुपये डझन असे यांच्याकडे आंबे आहेत आणि आळूची पानं जी वडीसाठी पण आहे आणि भाजीसाठी सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही बघत असाल मोठे मोठे सुरण आणि भोपळा यांच्याकडे अवेलेबल आहे आणि एकदम फ्रेश अशा या भाज्या असतात. ज्यांना बिझनेस करायचा असेल त्यांनी इथून भाज्या घेऊन जायच्या आणि आपल्या आपल्या एरियात किंवा तुमचं जे काय ठिकाण असेल तिथे तुम्ही त्या भाज्या विकू शकता. 300 हे बघा यांच्याकडे हे आंबे हे 300 रुपये डझन म्हणतात. 300 रुपये डझन आहे त्यांच्याकडे आंबे. तुम्हाला इथे मी एक गोष्ट दाखवते. कढीपत्ता जो प्रत्येक गृहिणीचा किचनमधील अतिशय आवडता ॲटम आणि इथे भरपूर प्रमाणात कढीपत्ता आणि पुदिना इथे उपलब्ध आहे. कारण ठाण्यातील वळवा, ठाणा, विटावा, खारीगाव इथले जे छोटे मोठे विक्रेते आहेत ते इथे भाजी घ्यायला येतात आणि आपल्या आपल्या एरियात विकत असतात. तसेच सामान्य आपल्यासारखी जी पब्लिक आहे, जनता आहे, ती सुद्धा इथे सकाळी भाजी घ्यायला येते, कारण ही इथली दुकानं बंद सुरू व्हायच्या आधी हा बाजार भरतो आणि दुकानं एकदा 9:30ला उघडलं तर हे मार्केट बंद होतं. त्यामुळे लोक लवकर लवकर येऊन इथे खरेदी करत असतात, गर्दी करत असतात.
30 रुपये जुडी. तुम्ही बघत असाल इथे कांद्याची पात आहे, ती अशी मोठी मोठी जुडी आहे, खूप मोठी जुडी आहे आणि 30 रुपयाला आहे फक्त. त्याच्या 4 जुड्या करतात आणि नंतर त्या रिटेल बाजारामध्ये विकत असतात. मावशी कसे आंबे हो? 400 आणि 450 या दराने इथे गावठी हापूस आहे आणि छान असं फ्रेश आहे. आता आणि यांच्याकडे जे आंबे आहेत ते खूप छान आहेत, फ्रेश वाटतात, मला डल वाटत नाही आहेत. बऱ्यापैकी चांगले आंबे आहेत या मावशींकडे, पण रेट पण बऱ्यापैकी 400 आणि 450. कुठच्या गावात आलं? कर्जत वरून. अच्छा, मग हा आंबा कुठचा आहे? कर्जतचा आंबा. हा आंबा जो आहे मावशी कर्जतचे आहेत आणि कर्जत वरून हा आंबा त्यांनी आणलेला आहे त्यांच्या एरियातनं आणि ते ठाण्याच्या मार्केटमध्ये ह्या विकतायत. कैसे है चिकू भैया जी? 50 5 है. 50 का 5? 6 देगा. 50 रुपयाला 5 याप्रमाणे त्यांच्याकडे चिकू आहेत, पण ताजे आहेत एकदम. 20 ला 20. 22 द्या. 15 द्या. 20 द्या. बारीक मेथीची भाजी ही माझी सगळ्यात आवडती भाजी आहे आणि आज भरपूर महिन्यांनी मला ही भाजी मिळाली आहे. 20 रुपयाला 20 अशा त्यांच्याकडे जुड्या आहेत, त्या मी आता घेतले आहेत. 20 रुपयाची भाजी. चलो. आता मे महिन्याचे दिवस आहेत, त्यामुळे आंबे, करवंद आणि जांभळं, लिची, हे सगळी फळं आता इथे उपलब्ध आहेत. अशा कुठून आल्या तुम्ही? कसाऱ्यावरून या काळी महिना म्हणजे काळी करवंद विकायला आलेल्या तेवढ्या लांबून, आणि सगळा माल हा यांचा संपला झाली. कसे का आंबे ताई? 350 आहे. आता बारीक केले. त्या दिवशी मी घेऊन गेले 400 ने, ते मोठे मोठे होते. मग ते आता संपले. आता गावठी आंबा हापूस आहे. जांभळं कशी आहेत? जांभळे 50 पाव, 100 पाव. ही 50 पाव. 100 ठीक आहे. गाडी लावून गेला तो गोड आंबा आहे बाबा. हे बघा जांभळं मस्त आहेत. हे रायवळ आंबे, हे आता दुर्मिळ होत चाललेली ही आंब्याची जात आहे आणि आपण विचारूया कसे आहेत ते. कसे मावशी हे? 75 रुपये डझन याप्रमाणे हे छोटे छोटे रायवळ आंबे यांच्याकडे आहेत. तुम्ही बघत असाल शेताच्या शेंगा एकदम हिरव्यागार अशा ताज्या ताज्या यांच्याकडे आहेत. कैसा आहे? 20 रुपये पाव याप्रमाणे यांच्याकडे या शेंगा आता उपलब्ध आहेत, कारण मे महिन्यामध्ये याचा हंगाम असतो. तसेच सफेद कांदे आणि लोणच्याच्या कैऱ्या सुद्धा यांच्याकडे आहेत. कैसा है कैरी? लोणच्याची कैरी यांच्याकडे 60 रुपये किलो याप्रमाणे उपलब्ध आहे. कशी ती भाजी? माठाची आणि चवळीची पालेभाजी यांच्याकडे आहे. चवळीची भाजी बघा किती मोठी जुडी आहे आणि एकदम फ्रेश आहे, ताजी आहे. कशी आहे लाल वाली? कशी 20 रुपये. कितना होता है? पहले अलग वही माले की लेना भी भाजी है, काट के दो. कसे ताई आंबे कसे हो? काय आंबे कसे? आंबे कसे? 600. 500 किलो.
आंबा 600 रुपये डझन, पण मस्त सुगंध मस्त आहे आंब्याचा. आंबा खाना तो तुम्हाला लागेल का? पकडा ना धरा. मी गेल्या तर इकडे लावलं लाखाला. काजूची बोंड, तशीच काजू पण यांच्याकडे अवेलेबल आहेत. काही लोक मटणामध्ये, खिम्यामध्ये टाकतात. कसे मावशी आंबे? काही आंबे कसे हो? आणि ते मोठे ते वाले मे महिन्याचा सीझन असल्यामुळे तुम्हाला अगदी मार्केटमध्ये भरपूर मुबलक असे गावठी हापूस बघायला मिळतात. 400, 450, 500, 600 वाटेल तो दर त्या सांगतायत, पण तुम्हाला बार्गेनिंग करता आलं पाहिजे आणि तुम्ही बार्गेनिंग करून चांगले आंबे तुम्ही मिळवू शकता. कसे होत ताई आंबे? 350. पण बारीक आहे हो फळ, केवढूच आहे. भरपूरच लहान आहे. मी मागच्या वेळेला नेले तेव्हा छान होते, मोठे मोठे. एवढा नाही मोठा हा पण. हा कसा? बघत असाल भरपूर आंबे या ताईंकडे, आणि शेजारी तुम्हाला चायनीज साठी लागणाऱ्या सगळ्या व्हेजिटेबल्स, बेल पेपर्स आणि ब्रोकोली, परत झुकिनी, सगळ्या भाज्या इथे तुम्हाला मिळू शकतात. मोठे नाहीत का? मोठे 350, 400, 450, 500, 600 हा दर आहे. हा त्यामुळे जरा शूट करते आणि येते मी. खरंच मे महिना संपताना आणि पाऊस सुरू व्हायच्या आधी शेवळं ही बाजारात आता आलेली आहेत. त्याची भाजी करतात आणि खूप गुणकारी अशी ही पावसाळी भाजी आहे. काही कसे ते आंबे? तुम्हाला मी मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे गावठी भाज्या तुम्हाला भरपूर उपलब्ध आहेत. अगदी शेकटाच्या भाजीपासून आळू, शेकटाच्या शेंगा, अगदी गवती चहा, सगळ्या प्रकारच्या तुम्हाला हव्या त्या आणि तुमच्या सगळ्या आवडत्या नावडत्या सगळ्या भाज्या इथे तुम्हाला मिळतील. फळं मिळतील. आंबे कसे ताई? आंबे कसे ताई? आंबे काय? 300. अंजूर दिवा. अच्छा, अंजूर कपिल पाटील ना, तिकडनं आलात. ये 400 रुपये दे रहा हूँ, ये 500 रुपये कम करो ना. 400 और 500 यही रेट है सब जगह पे. माल है अच्छा, माल एक दीवार. आम कैसे भैया जी? त्याच्याकडे तर 550. कैसा है वो? हाँ कैसा? कितना है वो? कैसा है आम ये? वो 1000. ये कैसा दिया?
300 दिए 300 नहीं आता यार जी अरे दे दो ना किलो अयोग्य समोसा आ जाओ होता तो हे बाय काय बोल कसे डझन शंभरला चार 50ला 2 ना हे 50 हे 600 रो 500. आजचा व्लॉग हा तुम्हाला कसा वाटलाय ते तुम्ही मला कमेंटद्वारे कळवायचे. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजना लाईक शेअर कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. थँक्यू.